तर विद्यार्थ्यांनो, काल आपण अभ्यास केला होता संख्याज्ञान म्हणजेच नंबर सिस्टमचा. नंबर सिस्टम मध्ये काल आपण बघितलं की आपल्या या गणित भाषेमध्ये आपल्याजवळ काय असतात, अंक. या अंकांना आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो डिजिट. ओके. तर काल आपण अभ्यास केला की गणितामध्ये एकूण किती डिजिट आहेत, 10 म्हणजे ते डिजिट आहेत 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. मग मराठी भाषेमध्ये याच अंकांना मराठी भाषेतील 1 2 3 4 या पद्धतीने लिहितो. बरोबर. मराठी भाषेमध्ये 10 अंक आहेत, परंतु रोमन भाषेमध्ये हेच अंक वेगळ्या पद्धतीने लिहिले जातात आणि त्यांना लिहिण्याची पद्धती वेगळी आहे. हे आपण कालपर्यंत शिकलो. त्यानंतर काल आपण जे शिकलो आहोत त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आली की या संख्यांना वाचण्याची पद्धती म्हणजेच भारतीय संख्या पद्धती, भारतीय संख्या पद्धतीला इंडियन सिस्टम ऑफ न्यूमरेशन आणि भारतीय पद्धतीनंतर आंतरराष्ट्रीय पद्धती. आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती. आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ न्यूमरेशन. ओके. नाव कालच्या या भारतीय संख्या पद्धती आणि आंतरराष्ट्रीय संख्या पद्धती यामध्ये आपण दोन गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत की कोणतीही संख्या जर असेल, जसा उदाहरणार्थ मी एक संख्या घेत आहो 5 8 6 2 3 1 9. तर इंडियन पद्धतींमध्ये आपल्याला कसं वाचता येईल, इंडियन सिस्टम मध्ये कसं वाचूयात आपण. इंडियन सिस्टम मध्ये आपल्याजवळ आहेत युनिट, टेन्स, 100 म्हणजे एकक, दशक, शतक आणि मग हजार, लक्ष, कोटी. तर या ठिकाणी 5 8 6 2 3 1 9 5 8 6 2 3 1 9 यामध्ये आपल्याला भारतीय पद्धतीमध्ये पहिल्या 3 अंकानंतर कॉमा द्यावा लागतो. म्हणजे 1 2 3 3 अंकानंतर पहिला कॉमा येईल आणि त्यानंतर दुसरा कॉमा जो आहे तो 2 अंकानंतर येईल. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या अंकानंतर कॉमा आला तर हा हजारचा भाग झाला आणि हा जो भाग झाला लाख. म्हणजेच या ठिकाणी म्हणू शकतो आपण 58 लाख, 58 लाख, 58,62,319 या पद्धतीने ही व्हॅल्यू झाली. आणि यालाच इंटरनॅशनल सिस्टम मध्ये जर आपल्याला वाचायचं झालं तर कसं वाचूयात आपण इंटरनॅशनल सिस्टम मध्ये. इंटरनॅशनल सिस्टम मध्ये वाचण्यासाठी या नंबरला पहिल्यांदा लिहूयात 5 8 6 2 3 1 9. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करावं लागेल, कॉमा देताना 3 अंकानंतर आपल्याला कॉमा द्यावा लागेल. म्हणजेच 1 2 3 नंतर कॉमा आणि दुसरा कॉमा 1 2 3 नंतर. बरोबर आहे. म्हणजेच तुम्हाला लक्षात आलं असेल की काल आपण अभ्यास केला होता की 3 कॉमा नंतर हा हजारचा कॉलम आहे आणि मग हा झाला मिलियन. म्हणजे याला काय वाचवता येईल आपल्याला, 5,862,319, 5,862,319. आज आपण जो शिकणार आहोत तेच या संख्या पद्धतीचे दोन गोष्टी. या संख्यामध्ये म्हणजे 1 अंकी संख्या, 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या, 5 अंकी संख्या अशा कितीही संख्या असतील त्या तेवढ्या अंकाच्या संख्या लिहिल्यानंतर आपल्याला
त्या संख्येमधील वापरात आलेल्या जो अंक आहे त्या अंकांची दर्शनी किंमत आणि त्यांची स्थानिक किंमत, दोन गोष्टी मराठीमध्ये मी म्हटलेलं आहे स्थानिक किंमत. ओके, स्थानिक किंमत आणि दुसरं म्हटलेलं आहे बेटा दर्शनी किंमत. बघा या ठिकाणी लक्षात घ्या की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मध्ये काय फरक आहे. याला इंग्रजीमध्ये जर आपण म्हटलं तर इंग्रजीमध्ये म्हणतात प्लेस व्हॅल्यू. या स्थानिकचा अर्थ काय होतो प्लेस व्हॅल्यू आणि दर्शनी किंमतचा अर्थ होतो फेस व्हॅल्यू. बरोबर आहे. फेस तुम्हाला आठवते, फेस म्हणजे चेहरा. जो दिसणारा व्यक्ती राहील तो तसाच्या तसाच दिसेल ना. बरोबर आहे. मी तुम्हाला दिसत आहो, माझा चेहरा दिसत आहे म्हणजे रोशन सर दिसत आहेत. मेरा फेस काय आहे, मेरा फेस रोशन सर. बट व्हॉट इज द व्हॅल्यू, मेरी किंमत क्या है. मी काय काम करता आहो, मी एक शिक्षक म्हणून आहो. बरोबर आहे. तशाच पद्धतीने ह्या फेस चेहरा, त्या नंबरचा चेहरा म्हणजे तो जो नंबर जसा दिसत आहे तोच चेहरा कुणाचाच बदलू शकत नाही. म्हणजे नंबर मध्ये समजा म्हटलं 2 तर तो 2च होईल, नंबर मध्ये म्हटलं 3 तर 3च राहील. परंतु त्याची स्थानिक किंमत कोणत्या जागेवरती आहे त्याच्यावरून मग त्याला त्याची प्लेस व्हॅल्यू स्थानिक किंमत आपल्याला काढायची आहे. जसं आता तुम्हाला क्वेश्चन नंबर 1 घेतो मी की तुम्ही या ठिकाणी जे नंबर दिलेले असतील आणि त्यांच्या खालती अधोरेखित म्हणजे अंडरलाईन जी केलेली असेल, ज्या डिजिट वरती ज्या अंकावरती अंडरलाईन केलेलं आहे तुम्हाला त्याची स्थानिक किंमत काढायची आहे. तर पहिला प्रश्न घेऊयात बेटा आपण. प्रश्न पहिला, अधोरेखित म्हणजे काय की अंडरलाईन. अधोरेखित अंक म्हणजे डिजिट. अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिहा. ओके. तर पहिला प्रश्न आपण शिकत आहोत या ठिकाणी. मी पहिला प्रश्न लिहित आहोत. ओके. आता आपण भारतीय पद्धतीनुसार म्हणजे इंडियन सिस्टम ऑफ न्यूमरेशन नुसार या ठिकाणी हा प्रश्न जो दिलेला आहे या प्रश्नामध्ये समजा आपल्याजवळ अंडरलाईन केलेला आहे नंबर डिजिट 3. ओके. तर या 3 डिजिट कोणत्या स्थानावरती आहे बघा. कोणत्या स्थानावरती आहे तर आपण पहिल्यांदा कॉमा दिला तर लक्षातच येऊन जातो. एकक, दशक, शतक आणि हा हजार कोणत्या स्थानावरती आहे 1000. म्हणजे याची स्थानिक किंमत किती झाली, याचा स्थान म्हणजे याची प्लेस झाली 1000 आणि स्थानिक किंमत या 3 या अंकाची स्थानिक किंमत किती झाली 3000. ठीक आहे. तर याचा उत्तर येईल आपल्या जवळ 3 ची स्थानिक किंमत किती आला 3000. म्हणजे हा 1000 स्थानावर असल्यामुळे याच्या स्थान 1000 आणि या अंकाची स्थानिक किंमत झाली 3000. त्याचप्रमाणे तुम्हाला दुसरा उदाहरण देतो मी. 78 लक्ष, दुसरा उदाहरण आहे 78 लक्ष 95,210. या प्रश्नामध्ये तुम्हाला काढायचं आहे 2 या अंकाची स्थानिक किंमत. बरोबर. तर एकक, दशक आणि शतक 2 हा अंक शतक स्थानावरती आहे म्हणजे 100 प्लेस वरती आहे. म्हणून या ठिकाणी आपण काय लिहू शकतो, उत्तर लिहू शकतो आपण की 2 ची स्थानिक किंमत 200.
आलं लक्षात? त्यानंतर तिसरा उदाहरण आहे 14,63,00,000 14,63,32,614 यामध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत तुम्हाला काढायची आहे. 4 बरोबर. एकदा लक्ष द्या बेटा की 4 या अंक कोणत्या स्थानावरती आहे, तो ज्या स्थानावरती असेल त्यावरूनच त्याची स्थानिक किंमत निघेल. एकक, दशक, शतक, कॉमाला, मग हजार, मग हे लक्ष, लक्ष नंतर कोटी. बरोबर आहे. मग या करोड वरती हा 4 आहे, म्हणजे याची स्थानिक किंमत किती? 4 ची स्थानिक किंमत 4 ची स्थानिक किंमत राहील 4 करोड. ओके. आणि चौथा प्रश्न घेऊयात आपण. चौथा प्रश्न आहे 88,88,888 88,88,888 या ठिकाणी जो अंडरलाईन केलेला 8 आहे तो आहे हा. काय आपण काढू शकून का याची स्थानिक किंमत? म्हणजे या ठिकाणी हा जो अंडरलाईन केलेला 8 आहे, जो अधोरेखित केलेला 8 आहे, हा कोणत्या स्थानावर आहे ते पहिल्यांदा आपल्याला तपासायचं आहे, चेक करायचे आहे. बघूयात. एकक, दशक, शतक आणि हा झाला हजार आणि हा झाला 10,000. म्हणून या ठिकाणी आपण म्हणू शकतो की 8 ची स्थानिक किंमत किती राहणार आहे? 8 ची स्थानिक किंमत 80,000. ओके. या पद्धतीने आपण कोणत्याही क्रमांकाची स्थानिक किंमत काढू शकतो. आणि जर तुम्हाला प्रश्न आला की त्याची दर्शनी किंमत काय, तर दर्शनी किंमत आपण बघूयात या ठिकाणी पुढील उदाहरणांमध्ये की दर्शनी किंमत कशी काढायची आहे. प्रश्न दुसरा, अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत लिहा. ओके. दर्शनी किंमत म्हणजे आताच काय सांगितलं मी? फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू मध्ये काय आहे? जो अंक जिथे दिलेला आहे, फक्त अंडरलाईन केलेला अंक कोणता, बस एवढा लक्षात घ्यायचा. ज्या नंबर मधून ज्या अंकाला, ज्या डिजिटला अंडरलाईन केलेला आहे तीच त्याची दर्शनी किंमत राहणार आहे. फेस व्हॅल्यू तीच, त्याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. जसा पहिला प्रश्न आहे 34,216. या ठिकाणी समजा अंडरलाईन केलेला डिजिट आहे 3, की 3 ची दर्शनी किंमत किती, म्हणजे व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ 3 इन 34,216. तर या ठिकाणी दर्शनी किंमत किती राहणार आहे? मग आपल्याकडे दर्शनी किंमत म्हणजे जी जशी दिसते तशी, चेहरा जसा दिसते तसाच. म्हणजेच या ठिकाणी 3 ची दर्शनी किंमत किती असणार आहे बेटा? 3 ची दर्शनी किंमत 3, दुसरी कोणतीही नाही. हा, त्याची स्थानिक किंमत म्हटलं असतं तर एकक, दशक, शतक, हजार आणि 10,000, तर याची स्थानिक किंमत राहिली असती 30,000. परंतु दर्शनी किंमत म्हणजेच फेस व्हॅल्यू जेवढी आहे तेवढीच राहणार. जसा दुसरा एक्झाम्पल, दुसरा उदाहरण घेऊयात आपण. 8,37,209. या ठिकाणी समजा आपल्याला विचारलेलं आहे की 7 या अंकाची दर्शनी किंमत किती, व्हॉट इज द फेस व्हॅल्यू ऑफ 7. 7 ची दर्शनी किंमत किती? दर्शनी चेहरा, जो नंबर आपल्याला दिलेला आहे त्या नंबर मध्ये ज्या डिजिटला अंडरलाईन केलेला आहे तीच त्याची दर्शनी किंमत होईल. फेस व्हॅल्यू तेवढीच, परंतु प्लेस व्हॅल्यू, स्थानिक किंमत त्याच्या स्थानानुसार राहील. म्हणजेच आपण या ठिकाणी उत्तर लिहू शकतो की हा जो अंक दिलेला आहे 7 ची दर्शनी किंमत 7च असेल. ओके. आलं लक्षात?
त्यानंतर समजा एखादा दुसरा उदाहरण आहे तुमचा, तिसरा उदाहरण घेतो मी यानंतरचा, की 3,94,94,519. ठीक आहे. या ठिकाणी आता अंडरलाईन करूयात आपण एक डिजिट, तो करत आहोत 1. या 1 या नंबर 1 या डिजिटचं प्लेस व्हॅल्यू आपली काय राहू शकते? प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत किती राहणार आहे? एकक दशक शतक हजार, हे एकक दशक शतक, हे हजार, आणि मग हे लक्ष. जर प्लेस व्हॅल्यू पाहिजे गेली, स्थानिक किंमत काढायची आली, तर हे झालं 10 लक्ष, 10 लाख. पण आपल्याला काय विचारलेलं आहे? अधोरेखित अंकाची दर्शनी किंमत. तर दर्शनी किंमत काय असणार आहे? आपला उत्तर असेल 1 ची दर्शनी किंमत 1 ची दर्शनी किंमत 1च राहील. आलं लक्षात? अशा प्रकारे कोणत्याही नंबरची दर्शनी किंमत आणि त्याची स्थानिक किंमत आपण काढू शकतो. पुन्हा एकदा सांगतो, दर्शनी किंमत म्हणजे फेस, जो चेहरा दिसत आहे आपल्याला, जो डिजिट आपण कन्सिडर केलेला आहे, म्हणजे ज्या अंकाला आपण घेत आहोत तो या ठिकाणी दिसणार आहे दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू मुळे. आणि स्थानिक किंमत मध्ये जो दिलेला अंक आहे, कोणत्या स्थानावरती आहे तो डिजिट, त्याच्यावरून आपल्याला दिसणार आहे त्याची दर्शनी किंमत. ठीक आहे. तर विद्यार्थ्यांनो, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत म्हणजेच प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू याच्या अभ्यासानंतर आता तुम्हाला महत्वपूर्ण संख्या ज्ञानाकडे जायचं आहे, ते म्हणजेच विस्तारित रूप. विस्तारित रूप विस्तारित रूप म्हणजेच याला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे एक्सपांडेड फॉर्म. आता तुम्हाला लक्षात आलं की कधीही कोणत्याही नंबरची प्लेस व्हॅल्यू जी असेल, बरोबर आहे, ती त्याच्या प्लेसवरून, त्याच्या त्या स्थानावरून, जागेवरून लक्षात येईल की त्याची किंमत किती आहे. समजा एक उदाहरण मी तुम्हाला विचारत आहो, तो उदाहरण आहे 25,83,000 25,83,647. या संख्येचा आता प्रत्येक अंकाचा विस्तारित रूप म्हणजे काय, की प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत, प्रत्येक अंकाचा प्लेस व्हॅल्यू. मग या ठिकाणी किती अंक आहेत मोजा. या ठिकाणी अंक आहेत 1 2 3 4 5 6 7, 7 अंक आहेत, बरोबर आहे. 3 अंक एकक दशक शतक मध्ये आहेत, त्यानंतरचे पुढचे 2 अंक हजार मधले आहेत, आणि पुढचे 2 अंक लाख मध्ये आहेत, लॅक मधले. तर आपल्याला ज्यावेळी विस्तारित रूप काढायचं आहे, तर काय करायचं आहे बेटा, जो मोठ्यात मोठी जी जागा असेल, म्हणजेच मोठ्यात मोठी जागा उजव्या बाजूला राहणार आहे की डाव्या बाजूला राहणार आहे? लेफ्ट, डाव्या बाजूला जी तुमची जे अंक असतील तिथून तुम्हाला सुरुवात करायची आहे एक्सपांडेड फॉर्म साठी, विस्तारित रूप साठी. कशा पद्धतीने? समजा आता आपल्याला प्रश्न दिलेला आहे की 25,83,647 या संख्येचे विस्तारित रूप लिहा. ठीक आहे. या संख्येचा काय लिहायचं आहे आपल्याला? विस्तारित रूप म्हणजेच एक्सपांडेड फॉर्म करायचा आहे. तर एक्सपांडेड फॉर्म कसं करूयात बघा. उत्तर, पहिला अंक डाव्या बाजूने पहिला अंक कोणता येत आहे? 2. ठीक आहे. तर 2 ची स्थानिक किंमत किती होईल? 2 कोणत्या स्थानावरती आहे बेटा? 2 एकक दशक शतक, हजार, 10,000, लक्ष आणि दशलक्ष. म्हणजेच हा झाला, या 2 ची स्थानिक किंमत झाली 20 लाख रुपये. 20 लाख, बरोबर आहे. त्यानंतर 2 नंतर येणारा अंक डिजिट कोणता आहे? 2 नंतर आहे 5. तर 5 या डिजिटची व्हॅल्यू काय आहे? प्लेस व्हॅल्यू. 5 ची प्लेस व्हॅल्यू झाली आहे 5 लाख. ओके. त्यानंतर 2 झाला आणि 5 झाला. 2 आणि 5 नंतर कोणता अंक दिलेला आहे या ठिकाणी? 8. 8 हा कोणत्या स्थानावरती आहे? एकक दशक शतक, हजार, 10,000. म्हणजे 8 ची प्लेस व्हॅल्यू झाली 80,000, बरोबर.
त्यानंतर कोणता अंक आहे 3, 3 झाला 3000. ठीक. त्यानंतर कोणता अंक आहे 3 नंतर 6, 6 कोणत्या स्थानावरती आहे बेटा 6 आहे शतक स्थानावरती, म्हणून आपल्याला लिहायला लागेल 600. त्यानंतर आहे 4, 4 40 आणि त्यानंतर आहे 7. या पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप लिहू शकतो. काय महत्वाचं आहे आपल्याला या डाव्या बाजूकडून म्हणजे मोठ्यात मोठा स्थान, आपल्याला माहित आहे की गणितामध्ये एकक दशक शतक कुठून होतो उजव्या राईट हँड साइड कडून सुरुवात होतो एकक दशक शतकची, आणि जसा जसा डाव्या बाजूला जाऊ तसे तसे मोठा स्थान तयार होतो. तर या ठिकाणी काय दिलेलं आहे 25,83,647. तर पहिल्यांदा मोठ्यात मोठा स्थान कोणता झाला 2, तर 2 ची कोणती आली 20 लाख, 5 चा कोणता आला 5 लाख, 8 चा काय आला 80,000, मग 3 चा काय आला 3,000, मग 6 चा 600, 4 चा 40 आणि 7 चा 7. अशाच प्रकारे तुम्हाला दुसरा उदाहरण या ठिकाणी विचारण्यात येत आहे की 20,63,514 या संख्येचे विस्तारित रूप लिहा. काय करता येईल मग आपल्याला सारखं की विस्तारित रूप लिहायचं आहे, तर सर्वात डाव्या बाजूला म्हणजे सर्वात मोठ्या स्थानावरती कोणता अंक आहे तिथपासून सुरुवात करायची. मग उत्तर सांगा बरं याचा काय येईल. पहिल्यांदा मोठा अंक कोणता आहे, मोठा अंक आहे आपल्याकडे 2, म्हणजे मोठ्या स्थानावरती असलेला अंक आहे 2. तर 2 ची स्थानिक किंमत किती राहणार आहे, हे एकक दशक शतक हे हजार आणि लक्ष, म्हणजे 2 ची स्थानिक किंमत आहे 20 लाख. बरोबर. 2 नंतर येणारा कोणता आहे 0. आता 0 ची स्थानिक किंमत तुम्हाला 0च राहील. 0 कोणत्याही स्थानावरती असला तरी त्याची स्थानिक किंमत 0 होणार आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी याला 0च लिहिलं तरी चालते. ठीक आहे. त्यानंतर 6 हा अंक कोणत्या स्थानावरती आहे 10,000 स्थानावरती आहे 6, म्हणून या ठिकाणी याची स्थानिक किंमत होईल 60,000. त्यानंतर 6 नंतर येणारा अंक कोणता आहे बेटा आपला 3. 3 ची स्थानिक किंमत किती होत आहे, 3 ची स्थानिक किंमत होत आहे 3,000. ओके. त्यानंतर येणारा अंक आहे आपला 5. 5 या अंकाची स्थानिक किंमत होईल 500. मग येणारा अंक आहे 1 म्हणजे 10 आणि 4. या पद्धतीने आपण कोणत्याही संख्येची विस्तारित रूप म्हणजे एक्सपांडेड फॉर्म आपण काढू शकतो. आलं लक्षात. समजा एक आता उलट प्रक्रियेमधला घ्यायचा की आपल्याला विस्तारित फॉर्म दिलेला आहे, एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे, त्या एक्सपांडेड फॉर्म वरून संख्या तयार करता येईल का मग आपल्याला. समजा एक उदाहरण मी विचारतो, तिसरा प्रश्न आहे बेटा तुम्हाला 60,000 अधिक 4,000 अधिक तुमचा 600 अधिक 70 अधिक 9 या विस्तारित रूपावरून संख्या लिहा. लिहिता येईल का संख्या आपल्याला. ऑलरेडी या ठिकाणी एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे, मग काय करता येईल आपल्याला. आता या ठिकाणी मला असं वाटते की आपण एक एक भाग बघायचा आणि त्याला सोडवत राहायचा. इथं 6 कोणत्या स्थानावरती आहे 10,000, म्हणजे मोठ्यात मोठा स्थान कोणता झाला 10,000चा. तर पहिल्यांदा लिहायचं 6, मग 6 नंतर 10,000च्या स्थानच्या नंतर काय येते इकडे पूर्वी म्हणजे 1000चा स्थान, 1000 स्थानावरती असलेला अंक दिलेला आहे. या ठिकाणी 4,000 दिलेला आहे, म्हणून इथं लिहायचं आहे 4.
हजाराच्या पूर्वी काय येते? शतक. एकक, दशक, शतक, मग हजार. तर हजारच्या पूर्वी येते शतक. तर इथं 600चा 6 हे दिलेला आहे. मग 70, 70चा 7 आणि 900चा 9चा 9. अशा पद्धतीने आपली संख्या काय होत आहे? 64,679. म्हणजे दिलेल्या संख्येवरून विस्तारित रूप काढायचं आहे, एक्सपांडेड फॉर्म काढायचा आहे, आणि एखादा एक्सपांडेड फॉर्म दिलेलं असेल त्याच्यावरून संख्या सुद्धा आपल्याला तयार करायची आहे. एकदा शेवटचा उदाहरण घेऊयात. शेवटचा उदाहरण आहे आपल्याकडे 9 लक्ष 9 लक्ष अधिक 20,000 अधिक 7,000 अधिक 800 अधिक 5. बघा, या ठिकाणी तुम्ही आपल्या नाही लक्षात आलं तर काय करू शकता तुम्ही? एक टेबल आपला एक वरती लिहून ठेवायचा. कसा? एकक, दशक, शतक. या एकक, दशक, शतक मध्ये आपल्याला किती अंक राहतात? 3 अंक. बरोबर आहे. त्यानंतर हजार. हजारचे किती अंक असतात बेटा? 2. 1,000 आणि 10,000. बरोबर आहे. आणि त्यानंतर काय असते? लक्ष. लक्ष मधले पण आपल्याला 2 स्थान असतात, एक लक्ष आणि एक 10 लक्ष. आता या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही केले तर तुम्हाला आणखी लक्षात येईल. बघा, आता समजा हा आहे 9 लक्ष, म्हणजे 9 लक्ष म्हणजे इथं 9 लक्ष मध्ये 9 घेतला. 20,000, 20,000 म्हणजे कुठे घेत झालं? हा झाला हजार मध्ये दशक स्थानावरती 20,000, कारण की हा 2 ची स्थानिक किंमत झाली 20,000. त्यानंतर 7,000 म्हणजे हा 7,000वरती आला. हा 800, 800 म्हणजे 8 शतक मध्ये आला. आणि नंतर 5, 5 हा दशक स्थानात लिहावं लागणार नाही. याला कोणत्या स्थानावरती लिहावं लागणार आहे आपल्याला? एकक स्थानावरती. म्हणजे या प्रश्नामध्ये 10 दशक स्थानाचा काहीही उल्लेख नाही. काही उल्लेख नाही याचा अर्थ आपल्याला याला 0 लिहायचा आहे. म्हणजे जसा या ठिकाणी जे एक्सपांडेड फॉर्म लिहिलेलं होतं, विस्तारित रूप लिहिलेलं होतं, इथं अधिक 0 लिहिलं. काही ठिकाणी 0 लिहू शकता किंवा लिहिलं नाही तरी चालेल. म्हणून आपण या ठिकाणी हा जो प्रश्न विचारलेला आहे, या प्रश्नामध्ये काय करू शकतो? या विस्तारित रूपावरून आपण याची संख्या काढू शकतो. 92,000, 9 लक्ष 27,805. ठीक आहे. समजलं तुम्हाला? काय काय शिकलो आपण? आपण शिकलो पहिल्यांदा कालच्या लेक्चर मध्ये शिकलो की बाबा संख्या कशी तयार झाली, संख्या कशापासून तयार झाली? गणित भाषा अंकांपासून. डिजिट वरून काय तयार झाला? नंबर. आणि त्यानंतर मग काय शिकलो आपण? आज पहिल्यांदा शिकलो स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. स्थानिक किंमत म्हणजे कोणत्या स्थानावरती आहे त्याच्यावरून स्थानिक किंमत तयार होईल. आणि दर्शनी किंमत म्हणजे फेस व्हॅल्यू, त्याचा जो अंक आहे तीच होईल. आणि शेवटी काय शिकलो आपण? एक्सपांडेड फॉर्म म्हणजेच विस्तारित रूप. विस्तारित रूप. ठीक आहे.